नमस्कार. लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वितरणाच्या संदर्भात एक अतिशय दिलासादायक आणि मोठी बातमी नुकतीच पुढे आलेली आहे. ज्या महिलांच्या खात्यावर अजून देखील पैसे जमा झालेले नव्हते त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, तुम्हाला माहीत असेलच की मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचं मानधन म्हणजेच की लाडकी बहीण योजनेचे पैसे बऱ्याच साऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा झालेले नव्हते. यामुळं मोठ्या प्रमाणात ज्या महिला लाभार्थी बाकी होत्या त्यांना SC म्हणजेच की अनुसूचित जातीच्या प्रवर्गामधील महिला होत्या त्यांना राज्यात 14 मे 2026 पासून हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली होती आणि 15 तारखेपासून एप्रिल महिन्याचे मानधन देखील वाटप करण्यास सुरुवात झालेली होती. पण या प्रवर्गाच्या महिलांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नव्हते. पण आता या प्रलंबित असलेल्या महिला लाभार्थ्यांचा हप्ता वितरणाचा मार्ग पूर्णपणे मोकळा झालेला असून याबाबत शासन निर्णय देखील नवीन प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आणि आता मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यावर वितरित करण्यात येणार आहेत आणि यासाठी तब्बल 730 कोटी 51 लाख रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आलेला आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आज 20 मे 2026 रोजी या संदर्भात हा नवीन GR देखील प्रसिद्ध झालेला आहे. आता याचा फायदा काय, तर येत्या अवघ्या 1 ते 2 दिवसामध्ये या योजनेमध्ये पात्र असणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर प्रलंबित असलेले मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता एकत्रित जमा करण्यात येणार आहे. कारण की यासाठी स्पेशल नवीन GR काढून सरकारने तब्बल 700 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आलेला आहे. यासाठी मार्गदर्शक सूचना हे देखील राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या आहेत. तुम्हाला जर हा GR पाहायचा असेल तर तुम्ही महाराष्ट्र.gov.in या अधिकृत पोर्टल वेबसाईटवर देखील हा GR पाहू शकता. याची लिंक देखील मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन सविस्तर माहिती वाचू शकता. आणि जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा. तसेच तुमच्या इतर व्हॉट्सअप ग्रुपला देखील ही माहिती नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे की तुम्हाला लाडकी बहीण योजना तसेच इतर सर्व सरकारी योजनांची माहिती अगदी घरबसल्या सोप्या पद्धतीने मिळवता येईल. धन्यवाद.